हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 हे नागपूर शहरला जे 11 फेब्रुवारी व 12 फेब्रुवारी रोजी मैदानी चाचणी झालेली आहे, त्या मैदानी चाचणीमध्ये एकूण किती विद्यार्थी असणारे पात्र झालेले आहेत याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. त्याचबरोबर पुढे जे मी पीडीएफ दाखवणार आहे मैदानी चाचणीच्या गुणांची, जी आपण असणारी उतरत्या क्रमात लावली आहे, रँक वाईज लावलेली आहे, ती आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहेत. तशा इतर जिल्ह्याच्या पण मैदानी चाचणीच्या गुण याद्या इथं उपलब्ध आहेत, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, ही असणारी नागपूर शहरची मैदानी चाचणीची 2 दिवसाची एकत्रित गुण यादी आहे. याच्यामध्ये 2 दिवसामध्ये जो टॉपर आहे तो 48 मार्काचा असणारा टॉपर आहे. त्याच्यानंतर 47 मार्कवाले 3 विद्यार्थी पहिल्या 2 दिवसामध्ये आहेत. त्याच्यानंतर 45 वाले मिळतात तुम्हाला भरपूर. त्याच्यानंतर 43 वाले आहेत. त्याच्यानंतर 42 आहेत. अशा पद्धतीमध्ये उतरत्या क्रमामध्ये ही गुण यादी लावलेली आहे. ही गुण यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण उपलब्ध आहे. आता याच्यामध्ये कॅटेगरी कोणाचीही दिसत नाही किंवा समांतर आरक्षण याच्यामध्ये कळत नाही, त्याच्यामुळे कट ऑफ मी सांगत नाहीये. मी फक्त पात्र या शब्दाचा अर्थ काय की ज्या विद्यार्थ्यांना 25 किंवा 25 पेक्षा जास्त गुण आहेत असे विद्यार्थी लेखी परीक्षेस पात्र होऊ शकतात. होतात असं मी म्हटले नाही, होऊ शकतात. कारण कमीत कमी 25 गुण घेऊन त्या ठिकाणी आवश्यक असतं, त्याच्याशिवाय तुम्ही लेखी परीक्षेला पात्र असणार नाही. जसं उदाहरण दाखल सांगतोय मी की नागपूर सिटीला समजा NTD कॅटेगरीला 4 जागा आहेत. उदाहरण दाखल NTD कॅटेगरीला 4 जागा आहेत, तर एकास 10 या प्रमाणात असणारे विद्यार्थी बोलवले जातात लेखी परीक्षेला. तर 4 जागेसाठी 10 गुणीला 4 म्हणजे 40 मुलं बोलवायला पाहिजेत. पण असं होणार नाही. पण सांगतोय उदाहरण दाखल की या ठिकाणी 25 पेक्षा जास्त विद्यार्थी फक्त 30 आहेत. तर याचा अर्थ 40 बोलवायला पाहिजे म्हणजे 25 पेक्षा कमी गुण असलेल्यांना पण बोलवण्यात जाणार का? अजिबात नाही. कारण लेखी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी त्या ठिकाणी कमीत कमी तुम्हाला 25 गुण घेणं आवश्यक असते, त्याच्याशिवाय तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र होऊ शकत नाही. आता इथं मला व्हॉट्सअपवर काही विद्यार्थ्याचे मेसेज आले की सर, भंडारा पोलिसांची जी लिस्ट आहे, जसं मी तुम्हाला दाखवतो आता बघा पुढं. जसं पहा, ही भंडारा पोलिसांची असणारी गुण यादी आहे 11/2/2026 ची. आता याच्यामध्ये बघा 32 मार्कावाल्या समोर क्वालिफाय लिहिलेला आहे, 25 मार्कावाल्या पुढे पण क्वालिफाय लिहिलेला आहे. म्हणजे आता उदाहरण दाखल समजा हा 25 मार्काला विद्यार्थी जो आहे तो लेखी परीक्षेला बोलवल्या जाणारच आहे का? तर असं अजिबात मी म्हणत नाही. कारण समजा उदाहरण दाखल याची कॅटेगरी ओपन आहे असं आपण ग्राह्य धरलं, तर ओपनचा कट ऑफ 40 मार्कावर लागला उदाहरण दाखल, तर हा 25 वाला इथं क्वालिफाय जरी लिहिलं असेल तरी याला लेखी परीक्षेला बोलवण्यात येणार नाही. म्हणजे क्वालिफाय होणं म्हणजे काय की कमीत कमी गुण 25 आहेत, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर क्वालिफाय, त्याच्यापेक्षा कमी असले तर सरळ सरळ तुमच्या नावासमोर असं डिस्क्वालिफाय लिहून येतं. जसं बघा, याला 22 आहेत, याला 21 आहेत, हे दोघंही असणारे लेखी परीक्षेसाठी पात्र असणार नाही. जसं गेल्या वर्षीचं उदाहरण भंडारा पोलीसचं सांगतो की या ठिकाणी असणारे माजी सैनिकाच्या जागा होत्या ओपन कॅटेगरीमध्ये 2, तर इथं एकास 10 या प्रमाणानुसार या ठिकाणी 20 असणारे उमेदवार बोलवण्यात यायला पाहिजे होते, पण इथं असणारे फक्त 12 असणारे उमेदवार बोलवण्यात आले. कारण 12 पेक्षा जे बाकीचे असणारे उमेदवार होते माजी सैनिक कॅटेगरी मधले, यांना 25 पेक्षा कमी मार्क पडलेले होते. मला काय म्हणायचे तुम्हाला नक्की समजलं असेल. नसेल समजलं तर त्या ठिकाणी असणारं कमेंट टाका, तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. तर या असणाऱ्या 2 दिवसामध्ये नागपूर सिटीला 25 किंवा 25 पेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी आहेत 615. म्हणजे 2 दिवसामध्ये या ठिकाणी लगभग असणारे प्रतिदिन 1000 विद्यार्थी नागपूर सिटीला बोलवण्यात आलेले होते, ज्याच्यापैकी अब्सेंट पण भरपूर सारे विद्यार्थी राहत आहेत. जसं मी भंडाऱ्यामध्ये पाहत आहे, लगभग दिवसाकाठी असणारे 1000 बोलवलेले असताना मात्र 800च्या आसपास विद्यार्थी असणारे येत आहेत.
आणि त्याच्यापैकी लगभग असणारे 100 ते 150 विद्यार्थी हे या ठिकाणी डॉक्युमेंट त्याचबरोबर इतर जसं की चेस्ट असेल, हाईट असेल, ह्याच्यामध्ये क्वालिफाय होत नाहीयेत, शारीरिक मोजमापमध्ये ते बसत नाहीत, तिथं डिस्क्वालिफाय होतात. आणि लगभग असणारे 700च्या आसपास विद्यार्थी मैदानी चाचणी देत आहेत, पण सगळेच असणारे क्वालिफाय होत नाहीत. म्हणजेच 25 पेक्षा कमी मार्क पण भरपूर साऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी पडत आहेत. जसं नागपूर सिटीमध्ये जर तुम्ही पुढं पाहायला गेलात या ठिकाणी, तर याच्यामध्ये असणारे लगभग 1200च्या आसपास विद्यार्थ्यांनी ग्राउंड म्हणजेच मैदानी चाचणी दिलेली आहे. त्याच्यापैकी फक्त असणारे 615 विद्यार्थी पहिल्या 2 दिवसामध्ये असणारे क्वालिफाय झालेले आहेत. तर हे अशी असणारी यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण मी टाकलेली आहे, तिथं असणारं तुम्हाला ते पाहायला मिळेल. तसंच रोज असणारी मी नागपूर सिटीची त्याचबरोबर इतर सर्व जिल्ह्याच्या याद्या अपडेट तिथं करत असतो. तिथं तुम्ही जॉईन करून घ्या आणि अशाच अपडेटसाठी आपलं चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पोलीस भरतीचे लेटेस्ट आणि महत्त्वाचे अपडेट्स इथून पुढे तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटत राहणार आहेत. चला, धन्यवाद, टेक केअर.